हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी. नमस्कार. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपच्या तिकिटावर कमळ चिन्हावर वैभव कुंभार हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत. प्रभाग क्रमांक 20 हा इतर प्रभागांच्या तुलनेत थोडासा मोठा असलेला प्रभाग आहे. साहजिकच सगळ्या मतदारांसमोर पोहोचण्याचं एक मोठं आव्हान इथल्या सगळ्याच इच्छुक उमेदवारांच्या समोर आहे. तरीसुद्धा प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण प्रभाग पिंजून काढत वैभव कुंभार यांनी आघाडी घेतलेली आहे. पण मुळात या प्रभागाचे प्रश्न काय आहेत, या प्रभागाच्या समस्या काय आहेत आणि निवडून गेल्यानंतर वैभव कुंभार यांचं मिशन आणि व्हिजन काय आहे हे आपणा सर्वांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आणि म्हणून वैभव कुंभार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. मी वैभव कुंभार साहेबांना विचारतो की भाजपच्या वतीनं 20 नंबर प्रभागामध्ये तुम्ही निवडणूक लढवत आहात. काय भूमिका आहे, काय कारणं आहेत की तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक आहात? नमस्ते साहेब. नमस्कार. प्रथम मला सांगायचं आहे की आज माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी संधी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक निर्णय घेतला की समाजकारणामध्ये एक युवा नेतृत्वांना जर संधी दिली तर ते जास्त ऊर्जाक्षम असतात, कार्य करण्याची क्षमता जास्त असते. आणि त्याच आधारे आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा मला त्यांनी संधी दिली असावी. आणि यामध्ये महायुतीचे सर्वच आमदार साहेब, खासदार साहेब, पालकमंत्री साहेब आणि इतर सर्व महायुतीचे जे काही नेते आहेत त्यांनी माझा विचार केला आणि मी त्यांचा प्रथमतः आभारी आहे. आणि तसं बघायला तर साहेब आमचा प्रभाग क्रमांक 20 नंबर हा उपनगराचं टोक म्हणायला काही हरकत नाही. भरपूर प्रलंबित काम आहेत. म्हणजे आमचं बालपण गेलं, मी पहिल्यापासून बघतोय. तसं बघायला गेलं तर उपनगरात साहेब आमचे जे आजोबा ज्यावेळी पहिल्यांदा कोल्हापुरात राहायला आले ती 75 साली, तेव्हापासून आजोबा, त्यांच्यानंतर आमचे वडील, त्याच्यानंतर मी, आमचं सगळं या उपनगरातच गेलेलं आहे. तर जवळजवळ 50 वर्ष झाली असावी. तर आम्ही हे बघत आलेलो आहे. आणि माझं बघायला गेलं तर साहेब मी आता माझी आई नगरसेवक 2015 साली झाली, तेव्हापासून मी समाजकारणामध्ये आहे. त्यामुळं माझी धडपड, माझी तळमळ ही लोकांनी सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटते की उपनगरामध्ये साहेब बाकीच्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या सोडा, साध्या रस्ते गटर सुद्धा अजून कुठे 50% सुद्धा या उपनगरामध्ये झालेलं नाही. तर माझी इच्छा हीच आहे की जर आपल्यातला कोणतरी ज्यांनी स्वतः ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि काहीतरी चांगल्या गोष्टी ह्या उपनगराला होणं गरजेचं आहे. थोडक्यात प्रभाग हा विकास कामापासून वंचित असलेला प्रभाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि इथं मला साहेब काम करायचं आहे. कारण ही लोकांनी जी त्रास बघितलेला आहे तो मी सुद्धा जवळनं बघितला. मी पण त्यांच्यातलाच एक नागरिक आहे, मी पण त्यांच्यातलाच एक घटक आहे. तर मला हे असं वाटतं की आपणच कुठेतरी पुढाकार घेऊन ह्या सर्व गोष्टी सोडून आपण त्यांना एक न्याय द्यावा की पालिकेमधून भरपूर आपल्या प्रभागाला दुर्लक्षित होते. तर ते कुठेतरी त्याचं व्यवस्थित त्याचा एक स्वरूप यावं ही माझी इच्छा आहे. महायुतीच्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला संधी द्यावी म्हणून तुमची निवड केली, हा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण मुळात तुम्हाला निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा का झाली, त्यामागची कारणं काय आहेत? तुमच्या प्रभागाची दुरावस्था कारणीभूत आहे की आणखी काय कारण आहे? साहेब सांगायचं झालं तर 2015 साली माझी आई मनीषा अविनाश कुंभार प्रभाग क्रमांक 74 मधून निवडून आली. आम्ही राहायला प्रभाग क्रमांक 81 मधून, म्हणजे नाना पाटील नगर प्रभागातून. तो भाग आरक्षित झाला त्यामुळे तिथं उभारता आला नाही. आणि जो 74 नंबर सानेगुरुजी प्रभाग आहे तिथं ओबीसी आरक्षण पडलं आणि आम्ही खाली उभारायचा निर्णय घेतला. तर त्यावेळी आम्हाला भाजप पक्षातून उमेदवारी मिळाली आणि साहेब चांगल्या मताधिक्यानं निवडून आलो. त्यानंतर 5 वर्ष आपण कार्यही चांगलं केलं. जेवढं जे काही प्रलंबित विषय असतील, मग त्याच्यामध्ये राजोपाध्ये ग्राउंडचा विषय असू दे, भाजी मंडईचा विषय असू दे. भाजी मंडईला पहिल्या टप्प्यात 60 लाख रुपये आपल्याला मिळाले.
त्याच्यानंतर सत्तांतर झालं, त्यानंतर आपला फंडाचा थोडा फंडाअभावी आपल्याला ते काम पूर्ण करता आलं नाही. परंतु आमदार अमोल माडिक साहेब यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदा 60 लाख रुपयाची भाजी मंडईला निधी मिळाला, जो की मला वाटते आत्तापर्यंत उपनगरामध्ये भाजी मंडईसाठी फंड आणणारा आम्ही एकमेव होतो. तर सांगायला ह्याचं वाटते, कौतुक वाटते की मोठ्या प्रमाणात फंड आम्हाला त्यावेळी सुद्धा मिळाला. राजोपाध्ये ग्राउंडचं सुरक्षा भिंत असू दे, बैठक व्यवस्था पॅव्हेलियन असू दे, अशा बऱ्याच गोष्टी हे मोठे झाले. छोटे छोटे कॉन्क्रीट रस्ते, गटर्स, त्याच्यानंतर चॅनल गटर्स, असे भरपूर प्रमाणात आपल्याला चांगला निधी आमदार साहेबांनी त्यावेळी दिला आणि या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या फंडाच्या माध्यमातून आपण भरपूर विकास कामे केली. तर ही सर्व बघत असताना मी पण स्वतः माझं वय कमी होतं, परंतु मी ह्या सर्व गोष्टी मीच बघत होतो, जवळनं बघितलेलं आहे, कशी कामं असतात, काय असतात आणि ह्याच्यामधून मला जो काही अनुभव येत गेला तो मी आता त्यानंतर प्रशासक असायच्या कालावधीमध्ये मी थोडा त्याचा माझ्यामध्ये ते हे करून घेतलं की जेणेकरून आपण भविष्यामध्ये उभा राहायचा आहे हा विषय नव्हता. तसं माझी आई नगरसेवक आहे, कधी ना कधी तर संधी येईल हा भाग होताच, पण उपनगरामध्ये अशा काही गोष्टी आहेत की साहेब त्या अजून तिचा कुठं नामोनिशाणी नाही. आपण आज गावामध्ये बघतोय की खेळाडूंसाठी टर्फ आहेत, त्याच्यानंतर विरंगुळा केंद्र आहेत, परत बालसंस्कार गृह आहेत, मोठे मोठे हॉल्स आहेत आणि त्याच्याचबरोबर आणि काही डेव्हलपमेंट जे चालू आहेत ते साहेब आपल्या उपनगरामध्ये काही नाही. लोक साधं कचरा गाडी येत नाही ह्या आम्हाला साहेब अजून तक्रार येतात. औषध फवारणी होत नाही, साफसफाईला कर्मचारी येत नाहीत. म्हणजे साहेब उपनगरात हा असा विषय आहे की ह्या गोष्टीचा कुठं आजूबाजूला पण कुठं हे नाही. म्हणजे अजून लोक ह्यातच गुरफटलेले आहेत की आमची गटर काढत नाहीत आणि आमचं हे नाही. म्हणजे ह्या गोष्टी कुठेतरी पुढे जायला पाहिजेत. लोकांना ह्या मूलभूत सोयीसुविधा त्यांना द्यायला पाहिजेत. ते कर भरतात, त्यांचे ते टॅक्स भरतात, तर त्यांना ह्या गोष्टीचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि हीच माझी तळमळ आहे की प्रभागाचा सर्वांगीण विकास करावा, निदान त्यांना न्याय द्यावा की त्यांनी जो काही कर भरतात, जे त्यांना त्यांचा हक्काचा सोयीसुविधा आहेत त्या तरी मिळाव्या पाहिजे. प्रभागामध्ये तुम्ही आता फिरत आहात, सगळ्या मतदारांशी तुम्ही संपर्क साधता, त्यांना आपली भूमिका तुम्ही पटवून देता, मतदार आपल्या समस्या किंवा आपले जे काही म्हणणं आहे ते तुमच्या समोर मांडतायत. प्रमुख काय समस्या तुम्हाला आता मतदारसंघात सध्या ज्या प्राधान्यानं सोडवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? साहेब आता तुम्हाला मी म्हणलो त्याप्रमाणे उपनगर असल्यामुळं बरेचसे म्हणजे नवीन वस्ती झालेली आहे. तिथे लोक आता राहायला गेलेले आहेत, त्यांना अजून तिथे काही विकास झालेला नाही. म्हणजे रस्ते नाहीत, गटर्स नाहीत. आता तसं बघायला गेलं तर साहेब अमृत योजनेच्या माध्यमातून नवीन पाईपलाईन पडलेले आहे, ड्रेनेज लाईन झालेले आहेत, स्ट्रीट लाईट झालेले आहेत. परंतु उपनगर हा असा विषय की किती जरी फंड आणला तरी तो मुबलक नाही. त्यामुळं आता लोकांच्या आम्हाला मागणी येतात की रस्ते, गटर्स ह्याच साहेब प्रामुख्याने ह्याच मागण्या आहेत. म्हणजे असं कोण नाही की आम्हाला इथं हॉल करून द्या. हा ठीक आहे, काही ठिकाणी जिथं जिथं रस्ते, गटर्स ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या पूर्ण झालेल्या आहेत, ती लोक म्हणतात की आम्हाला आता विरंगुळा केंद्र करून द्या, आम्हाला एखादा हॉल करून द्या छोटे मोठे कार्यक्रमासाठी. पण काही ठिकाणी असं आहे साहेब की अजून रस्त्याला डांबर पण लागलेला नाही. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की त्याची सुरुवातच विकासाची त्या कॉलनीत झालेली नाही. तर मला सांगा की आपल्या प्रभागामध्ये एकूण लोकसंख्या किती, त्यापैकी मतदार किती, महिला मतदार आणि पुरुष मतदार किती, या संदर्भात काय अभ्यास केलाय का? प्रभागामध्ये आता नवीन जो प्रभाग क्रमांक 20 झालेला आहे, तसं तुम्हीच म्हणला की हा सगळ्यात जास्त मोठा प्रभाग आहे. 5 सदस्य आहे यामध्ये आता ह्या निवडणुकीला. तर यामध्ये 32,000 साधारणतः मतदार आहेत. त्यातली पुरुष म्हणलात तर 16,000 आहेत आणि स्त्रिया 15,000 असे टोटल काउंटिंग आहे. महायुतीच्या माध्यमातून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात, तर महायुतीनं जे विकासामध्ये किंवा वचननाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता महायुतीच्या माध्यमातून होईलच. पण तुम्ही निवडून गेल्यानंतर तुम्ही फक्त प्रभागाचे प्रतिनिधी नसता, तर तुम्ही संपूर्ण शहराचे प्रतिनिधी असता. अशा वेळेला कोल्हापूर शहर अजून विकसित व्हावं, अजून डेव्हलप व्हावं, यासाठी शहराच्या प्रमुख काही समस्या आहेत त्या सोडवणं गरजेचं आहे. तर शहरात नेमक्या काय समस्या प्रमुख आहेत असं तुम्हाला वाटतं पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये? आता साहेब कोल्हापूरचा विचार केला तर अजून काही गोष्टी सुरळीत लागलेल्या नाहीत. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी साध्या साध्या कचऱ्याची आपण गोष्टी आढळतात, कचरा उठाव होत नाही. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचा पण प्रॉब्लेम असतोय
आणि त्याचा काही बॅकअप प्लॅनिंग नाही. म्हणजे एखादा पूर आला तर त्याचं काही पूर प्रसंग निर्माण झाला तर शहराला पाणी पुरवठा कसा होईल, आपले मोटर्स वगैरे पाण्यामध्ये जातात. म्हणजे अशी काही गोष्टी आहेत की त्या अजून प्रलंबित आहेत, त्या अजून सोडवण्याची गरज आहे. तर मला वाटते काय साहेब, कोल्हापुरातील अजून असे भरपूर प्रश्न असतील की ते अजून मार्गी लागले नाहीत आणि ते आम्ही केल्यानंतर आम्ही कोल्हापूर पालिकेचे आम्ही म्हणण्यापेक्षा महानगरपालिकेचे 81 ज्यावेळी नगरसेवक निवडून येतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून ते कोल्हापूरच्या विकासासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी कराव्या, काही गोष्टी सुधाराव्या लागतील, काही गोष्टी नवीन तयार कराव्या लागतील. पण साहेब आता कोल्हापूरचा विचार केला तर ठीक आहे, पण आमचा उपनगराचा विचार कोण करते? बरोबर. आज साहेब महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक असताना देखील आमच्याकडं उपनगरामध्ये जैसे ती परिस्थिती आहे. आणि प्रशासक कालावधीमध्ये आमची काय परिस्थिती झाली असेल साहेब, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं मला काय वाटते साहेब, कोल्हापुरातले प्रश्न आहेतच. ते तर आपल्याला प्रामुख्याने सोडवायला लागतीलच. कोल्हापूरच्या सौंदर्यामध्ये भर वाढवण्यासाठी त्यामध्ये ज्या काही गोष्टी कराव्या लागतील, त्या कराव्या लागतीलच. पण उपनगरातील काही जे विषय ते साहेब प्रामुख्यानं सोडायला पाहिजे. कारण आता तसं बघायला गेलं तर साहेब, कोल्हापूरची वस्ती जी वाढत आहे, ती आमच्या साईडलाच वाढत आहे. म्हणजे सानेगुरुजीपासून जर वर बघितला तर आमच्या साईडला जास्त वस्ती वाढत आहेत. आता पूर प्रसंग ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी काही शहरातील लोकांनी आमच्या प्रभागामध्ये नाहीतर आमच्या आजूबाजूच्या ग्रामीण बाजूला नवीन प्लॉट्स घेतलेले आहेत. आता ते सुद्धा शिफ्ट आमच्या साईडलाच होत आहेत. म्हणजे ह्याचा सांगायचा उद्देश एवढाच आहे की भविष्यामध्ये 5-10 वर्षानं आमच्या साईडला वस्ती जास्त वाढणार आहे. त्यामुळं आमच्या साईडला प्रामुख्याने विकास होणे हे गरजेचं आहे. जे उपनगर म्हणून जे ओळखलं जातं, अजून तिथेच एवढे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. आणि आता तर शहरातील भरपूर नागरिक, भरपूर कुटुंब वर येऊन स्थलांतरित झालेले आहेत. भविष्यात ह्याचा विकास कामांचा इथे भरपूर विकास कामं करायला लागणार आहेत, असं मला वाटतं साहेब. तुमच्या मतदारसंघामध्ये 15,000 प्रभागामध्ये महिला आहेत. त्या महिलांच्या संदर्भात काही डोक्यामध्ये प्लॅन आहे काय की निवडून आल्यानंतर काय करायचं? आता साहेब महिलांमध्ये म्हटलं तर आता कसं आहे साहेब, आता महिलांच्या साध्या साध्या गोष्टी असतात त्या होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कचरा गाडी वेळेवर येत नाही, पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं ह्या बेसिक गोष्टी आहेत, हे होणं गरजेचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हटलं तर आता तसं बघायला गेलं तर आपल्या शहरामध्ये असतील, पण उपनगरामध्ये काही योगा वर्ग असतात की जे ह्याच्यासाठी महिलांसाठी स्पेशली करावे लागतील. योगा वर्गसाठी एखादा हॉल उपलब्ध करून देणे, त्यानंतर ज्येष्ठ असतील त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र करून दिली. अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला वाटते कराव्या लागतील. आणि उपनगरामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतीलच. कारण जे जे शहरात आहे ते ते उपनगरात, असं आम्हाला एक संकल्पना डोक्यात आहे. आमच्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळी आम्ही वारंवार सांगतो की जे जे शहरात आहे ते ते उपनगरात व्हायला पाहिजे. कारण आम्ही सुद्धा एक शहरातीलच नागरिक आहोत. महानगरपालिकेला आम्ही पण कर भरतोय, आम्ही पण टॅक्स भरतोय. तर मग सगळ्याच गोष्टी कोल्हापुरात शहराच्या लोकांना मिळावा आणि आम्हाला काय नाही असं. म्हणजे मी स्वतः एक उमेदवार म्हणण्यापेक्षा मी पण एक नागरिक आहे. माझं पण सुद्धा हेच मत आहे की ह्या गोष्टी शहराबरोबर उपनगरात सुद्धा यायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, तुम्ही निवडणूक लढवत आहात, खूप उमेदीनं निवडणूक लढवत आहे, प्रभागातल्या सगळ्या समस्यांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुमच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे. आणि महापालिकेमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही धडाडीने कामगिरी कराल याची खात्री आहे. प्रभागातल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल तुमच्या निवडणुकीबद्दल? साहेब आता आम्ही 3-4 महिने झालं ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रचार करतो. तर आम्ही म्हणजे आरक्षण पडलं त्यानंतर मी स्वतः माझा चेहरा, मी कॅन्डिडेट आहे म्हणून आम्ही बाहेर पडलो. पण साहेब आम्ही ह्यात सततच आहे, म्हणजे कार्यरत आहे. लोक येतात, लोकांचे प्रश्न सोडवते, कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून लोकांशी संवाद होते, अडीअडचणी असतात, आम्ही आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करतोय. याच्याबरोबर आमदार अमोल माडिक साहेब असू दे, खासदार मुन्ना साहेब असू दे, धनंजय रुपये मुन्ना साहेब असू देत, पालकमंत्री साहेब, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. आता मला बघायला झालं तर साहेब ह्या इलेक्शनला, निवडणुकीला उभारायच्या आधी
जवळजवळ मला 4 ते 4.5 कोटीचा फंड मला दिलेला आहे. त्याच्यानंतर आता 1,30,00,000 रुपयाचा फंड सध्या आचारसंहिता असल्यामुळे तो प्रत्यक्षात झाला नाही, पण त्याची प्रशासकीय मंजुरी वगैरे झालेली आहे. कदाचित एक 5-10 दिवस जर लेट झाला असते इलेक्शन, तरी ती कदाचित त्याची वर्क ऑर्डरसुद्धा झाली असते आणि ती पण एक 8-10 कामं आहेत ती प्रत्यक्षात चालू झाली असतील. म्हणजे झाले काय, की महायुतीच्या माध्यमातून आता आम्हाला जो फंड्स येतोय, नाहीतर जे आम्हाला ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये जे आम्हाला जो सपोर्ट पाहिजे आहे, तो आता चांगल्या पद्धतीनं आम्हाला मिळतोय. आणि आता तसं बघायला गेलं तर देशामध्ये, राज्यामध्ये जे सरकार आहे तेच महानगरपालिकेला आलं तर आणि तरच आमचा विकास होऊ शकतो. आणि आमचा तो उपनगराला म्हटला तर गावातली साहेब काही कॉलन्या, काही भाग, परिसर हे डेव्हलप झालेले आहेत. आमच्या इकडे साहेब डेव्हलपचा काही विषयच नाही. आम्ही जे आत्ता 5-10 वर्षात काम केलेलं आहे आमच्या प्रभागात, हेच थोडं काम चांगलं झालेलं आहे असं म्हणायला आम्हाला काही हरकत नाही, कारण आम्ही ती कामं बघितलेली आहेत, अडचणी बघितलेल्या आहेत, आम्ही सोडवलेले आहेत. तर मला असं वाटतं की आत्ता ही जी इलेक्शन आहे ही 10 वर्षांनी इलेक्शन आलेली आहे. यातील 5 वर्ष प्रशासकच होतं. त्यामुळे खूप महत्त्वाची इलेक्शन आहे. लोकांनी म्हणजे आमच्या प्रभागात म्हणण्यापेक्षा पूर्ण कोल्हापूर शहरवासियांना मला असं म्हणायचं आहे की आता ज्यांचं सरकार आहे त्याच्याच माध्यमातून आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेला निधी मिळणार आहे चांगल्या प्रकारे. आणि आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचे जे परिसर आहेत, जे वॉर्ड आहेत, त्यामध्ये नेतृत्व करणारी मंडळींनाच ते फंड्स मिळणार आहेत. त्यामुळं महायुतीच्या माध्यमातून ही जर विकास कामे होणार असतील तर लोकांना पण माहिती आहे की आता कल पण चांगला आहे. आता आम्ही प्रचार करतोय, प्रत्येक कॉलनीमध्ये जातोय, छोट्या मोठ्या मीटिंग घेतोय, सभा घेतोय, तर आम्हाला कल दिसतोय की महायुतीकडेच कल आहे. आणि आमचा पर्टिक्युलर प्रभाग क्रमांक 20 मध्ये जर बघायला गेला तर साहेब पूर्ण चांगलं वातावरण आहे, पोषक वातावरण आहे. आणि आम्हाला खात्री आहे की लोक आता सगळं बाकी काही सर्व गोष्टी विसरून विकासाकडे लक्ष देतील. आणि विकास कामे करायला असेल तर त्यांना पण आता लक्षात आले की जे राज्यात आहे, जे देशात आहे, तेच सरकार आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये यायला लागते. त्यामुळं लोकांचा पण चांगला प्रतिसाद आहे. आणि आम्ही पण चांगल्या पद्धतीनं सर्व काही गोष्टी, सर्व काही आश्वासने देत आहे. आणि हे नक्की आम्ही पूर्ण करणार. आमदार अमल महाडिक साहेब असू देत, खासदार मुन्ना साहेब असू देत, पालकमंत्री आंबेडकर साहेब, युतीचे सर्वच नेते जे आहेत ते चांगल्या प्रकारे आम्हाला निधी देत आहेत आणि आम्हाला चांगला सपोर्ट आहे त्यांचा. त्यामुळं आम्ही 100% येणाऱ्या 5 वर्षामध्ये लोकांची जी जाहीरनामा दिलेला असेल, नाहीतर वचननामा दिलेला असेल, नाही तर आम्ही जे काही कमिटमेंट केलं असेल ते आम्ही साहेब नक्कीच पूर्ण करणार. लोकांना फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता वेळ आलेली आहे. आम्ही तर समाजासाठी, प्रभागासाठी आम्ही तर राबतोय. आता आम्हाला आमच्या कार्याची पोचपावती मिळावी. आम्हाला आता 15 तारखेला मतदान आहे. ती आम्हाला मताच्या स्वरूपात त्यांनी आशीर्वाद द्यावेत. आम्ही येणारी 5 वर्षे त्यांच्याशी कायम त्यांचा कोणताही शब्द पाडणार नाही, कारण त्यांच्याच आशीर्वादाच्या आणि पाठबळाच्या जीवावर आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत. आणि त्यांनी जर ही आम्हाला पोचपावती मताच्या स्वरूपात दिली तर आम्ही कायम त्यांच्या मागे राहणार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 20 क नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष म्हणजेच OBC या गटातून मी वैभव अविनाश कुंभार येत्या निवडणुकीला उमेदवार म्हणून आहे. तर महायुतीतून माझी उमेदवारी आहे. माझं चिन्ह आहे कमळ. तर येत्या 15 तारखेला मतदानाच्या दिवशी माझ्याबरोबरच असलेल्या सर्वच 5च्या 5 उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या. हीच एक मी एक विनंती करतो. तर हे होते उमेदवार वैभव कुंभार, प्रभाग क्रमांक 20 मधून. भाजपच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजय करायचं आवाहन त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. प्रभागामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सेवा करतोच, काम करत आलेलो आहे आणि भविष्यात सुद्धा निवडून आल्यानंतर 5 वर्ष नागरिकांची सेवा करत राहू अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. प्रभागातील जनता त्यांच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देते आणि त्यांच्या कपाळाला विजयाचा गुलाल लागतो की नाही, हे 16 जानेवारीला याचं चित्र निश्चितपणे स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण सर्वजण या दिवसाची वाट पाहूया. धन्यवाद. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.